आणि इकडे मुंबई जवळच्या भाईंदर पूर्वेकडील आझादनगर झोपडपट्टीला लागलेली आग तब्बल 5.5 तासांनंतर आटोक्यात आली आहे। मात्र या आगीमध्ये एकाला आपला जीव गमवावा लागलाय तर 3 जण जखमी झालेत। तसंच अग्निशमन दलाचे कर्मचारी अजूनही कूलिंग ऑपरेशन करतात। या जखमींमध्ये मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या जवानाचा सुद्धा समावेश आहे। या आगीचा आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रभाकर कुडाळकर यांनी। अखेर 6 तासानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे। भाईंदरच्या गोल्डन सर्कल जवळील आझाद झोपडपट्टीत आज सकाळी 5च्या सुमारास भीषण आग लागली होती। ही आगची तीव्रता इतकी होती की आपण जर आता या आगीच्या एकदम जवळून आलेला आहे, आपण जर बघितलं तर पूर्णपणे इथे घरं होती, पूर्ण जळून हे पूर्णपणे खाक झालेली आहेत। कोळसा फक्त इथे उरलेला आहे। सध्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचं पथक आहे इथे आणि पूर्णपणे कूलिंगचं सध्या काम सुरू आहे। ही आझादनगर झोपडपट्टी आहे। इथे 500 ते 600 घरं गाळे होते आणि आज सकाळी 5च्या सुमारास ही भीषण आग लागली आहे। यामध्ये 50 ते 60 घरं आणि गाळे जळून खाक झालेले आहेत। सध्या आपण हे जळून चित्र बघत आहे की पूर्णपणे इथे घरं होती, आता ती घरे नसून फक्त कोळसाच झालेला आहे। या दुर्घटनेत एक मयत झालेला आहे तर 3 जण जखमी झालेली आहेत। या जखमींमध्ये 2 लहान मुलं आहेत तर एक मीरा भाईंदर अग्निशमन दलाचा एक कर्मचारी आहेत। सध्या आता 6 तासानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे आणि कूलिंगचं काम सुरू आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।